सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. अं, परवा ना मी फिरायला बाहेर पडले होते बरं का. संध्याकाळची झाली होती, जरा संध्याकाळी म्हटलं पाय मोकळे करून यावं म्हणून बाहेर फिरायला गेले. तर जोडी चालली होती. तो पुरुष त्या बाईला खेकसत होता बरं का. म्हणजे मला ते ऐकायचं नव्हतं, तरी तो जोरजोरात रस्त्यावर ओरडत होता की काय तुला लवकर चालता येत नाही का? कसं चालतेस तू? तुझ्यामुळे माझं फिरणं नीट होत नाहीये वगैरे असं काय काय चाललं होतं. बऱ्यापैकी तो वय असलेला 65-70च्या जवळपास होता. आणि ती बाई पण अशीच असेल 60च्या पुढची असेल वगैरे. तर ती बिचारी हळूहळू चालत होती. आणि मला मग मी तिला धड क्रॉस करूनही जाता येईना. आणि तिने मला बघितल्यावर एकदम तिला असं जरा भरून आल्यासारखं झालं आणि मला म्हणाली की अहो मी तुमचे व्हिडिओ बघते, तुम्ही ह्याच्यावर व्हिडिओ करा ना. नवरा बऱ्यापैकी रागावून पुढे गेला होता. तर म्हटलं काय होते नक्की? ते म्हणाले अहो आता उन्हाळा चालू झालाय ना, तर मला खूप त्रास होतोय. म्हटलं कसला? म्हणाले अहो माझे ना मांडीला मांडी घासून ना खूप सोलवटल्या जाते आणि मग मला चालता येत नाही. तर हा खरं सांगू, हा खूप जणांना म्हणजे असं नाही की फक्त जाड्याच लोकांना होतं. ज्यांची जाडी आहे, मांड्यांमध्ये खूप जाडी आहे, त्यांना हा त्रास होतो, नक्की होतो. पण अगदी प्रत्येक वेळेस जाड्या असंही नाही, बारीक लोकांना सुद्धा उन्हाळ्यात हा त्रास होतो. तर म्हणाले त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा ना, मला खूप त्रास होतो. अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं बरं का. तर मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं त्यांना मी अगदी आश्वासन दिलं आणि मग मी माझ्या गतीने थोडंसं मग पुढे केले. तर हा खूप बायकांना हा भेडसावणारा प्रश्न आहे. म्हणजे सहन होत नाही आणि सांगता येत नाही, कारण अवघड जागी दुखणं असतं. त्यामुळे कोणाला सांगता येत नाही आणि ज्याला होतं त्यालाच ते कळतं. म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा, त्यालाच कळतं की काय ते नक्की दुखणं असतं आणि किती आग होते. तर घाम आल्यामुळे काय होतं, दोन्ही मांड्या एकमेकांना घासल्या जातात आणि मग तिथे लालसरपणा होतो, पुरळ येतात आणि नंतर काही दिवसांनी परत तिथे असे चट्टे चट्टे होतात, नंतर काळे होत जातात. असं असह्य म्हणजे म्हणतात ना त्याला, खूपच आग होते त्या जागेची. ते पुरळ सुद्धा असं तिथे खाज निर्माण होते. तर हा सगळा त्रास कसा कमी करता येईल? काही जणांना अजून सांगते की आपले हे जे ब्रेस्ट असतात, तर ब्रेस्टच्या खालच्या बाजूला सुद्धा ब्रा घासून सुद्धा असेच म्हणजे घर्षणामुळे ज्यांचे हेवी ब्रेस्ट असतात, तर त्यांना पण हा इकडे पण त्रास होऊ शकतो. तर त्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायची हे मी सांगणार आहे. तर अगदी तुम्ही म्हणजे सोपा उपाय सांगते आहे, सोपे उपाय सांगते आहे. नक्की तुम्ही करून बघा. एकतर काय माहितीये का, आपले हे म्हणजे मांडी घासू नये म्हणून एकतर प्रॉपर उन्हाळ्यामध्ये सुती कपड्यांचा वापर करा. साड्या ज्यांना नेसायला लागतात त्यांनी आतमधनं आजकाल अशा गुडघ्यापर्यंतच्या कॉटनच्या कस मिळतात त्या घाला. काही जणांना शक्य होत नाही, विकत आणणं शक्य होत नाही, बाहेर जाणं होत नाही. तर अगदी तुम्हाला सोपा उपाय सांगू का, की आपल्या जुन्या लेगिन्स असतात की नाही, तर त्या जुन्या लेगिन्स म्हणजे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी हा प्रयोग करून बघितला आणि खूप छान सक्सेसफुल झाले. की जुन्या लेगिन्स असतात, धड आपण बाहेर घालू शकत नाही आणि घरात पण घालायचं म्हणजे टाईट वाटतात. तर आपण त्या काय करायच्या, गुडघ्यापर्यंत कापायच्या सरळ. खालचा भाग कापून टाकायच्या, गुडघ्यापर्यंत त्याची लांबी ठेवायची आणि साडीच्या आतनं त्या घालायच्या. आणि त्या सतत आधी वापरल्यामुळे त्या बऱ्यापैकी लूज पण झालेल्या असतात. त्यामुळे कसं होतं, मांडीला भांडी घासलं जात नाही आणि ज्या निकरच्या म्हणजे असं तिथे जांघेमध्ये ज्या इलॅस्टिकमुळे जे कसतं म्हणतात की नाही इलॅस्टिक, तसं कचत नाही. तर ह्या अशा छोट्या तुम्हाला ही छोटे म्हणजे हा छोटासा उपाय सांगितला. तर मी तुम्हाला दाखवते मी कसं कापलंय. मी काय केलं, ही माझी अशी लेगिन्स होती. ही लेगिन्स माझी बऱ्यापैकी लूज झाली होती. तर मी काय केलं, याचे खालचे म्हणजे गुडघ्यापर्यंतच ह्याला ठेवलं आणि म्हणजे ह्याची लांबी गुडघ्यापर्यंत ठेवली आणि खालनं कापून टाकली. आणि मग साडीच्या आतनं किंवा आपल्या ड्रेसच्या आतनं सुद्धा मला अशा आता म्हणजे ज्या ज्या जुन्या लेगिन्स आहे असा मी असा आता वापर करते. कारण प्रत्येक वेळेस बाजारात जाणं, त्या लांब हे आणणं निकस वगैरे शक्य होत नाही. तर हा मला खूप पर्याय बरा वाटला. कारण जुन्या लेगिन्स आपण धड वापरत नाही, बाहेर फेकायचं म्हटलं तरी प्रश्न पडतो. तर उन्हाळा छान तुम्हाला सुसह्य होईल, म्हणजे जो मांडी घासायचा जो त्रास आहे, तर त्याच्यावर उपाय सांगते काय करता येईल आहे. तर एकतर जो भाग घासला जातो, तर आंघोळ झाल्या झाल्या पहिले तो भाग खूप कोरडा करून घ्यायचा. जिथे तुम्हाला वाटतं की लालसरपणा आला आहे तिथे अजिबात ओलावा राहता कामा नये. तर तुम्ही अगदी व्यवस्थित अगदी अलगद पंचाने किंवा सुती कपड्याने टिपून घ्या. खोबरेल तेल खोबरेल तेल व्यवस्थित चोळून लावा किंवा आपली पेट्रोलियम जेली असते ना, ते लावा.
हां, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं म्हणजे जे हे होतं, घासून जे आग होते ती कमी होते. बरेच जण पावडरनी हे करतात, पावडर त्याच्यावर हे करतात, लावतात. तर पावडर परत थोड्या वेळाने घामामुळे परत ती हे होऊन जाते, निघून जाते, पडून जाते असं होतं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही खोबरेल तेल कसं याच्या स्किनमध्ये मुरतं आणि तिथला जो भाग जो काळा होणार असतो, जे तो लाल लाल घासून घासून लाल झाल्यानंतर तिची पुढची स्टेप ही काळा होतं आणि असं तिथला भाग तो असा जरा जाडसर ती स्किन होते. तर तसं होणार नाही. तर अजून एक तुम्हाला सांगते, की हा हा तर उपाय झालाच तुमचा, की खोबरेल तेल लावायचं. खोबरेल तेल नसलं तर पेट्रोलियम जेली असते, म्हणजे व्हॅसलीन थोडक्यात. व्हॅसलीन लावा. स्मूथ असं असतं, ते ते पण बरं पडेल. पावडर. आता आणखीन ह्याची पुढची स्टेप आहे, की आपल्याला तो भाग गारवा द्यायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता, तर चंदन असतं की नाही, चंदन आणि गुलाब पाणी, चंदनाची पावडर किंवा घरामध्ये सहाणेवर चंदन उगाळा आणि गुलाब पाण्यामध्ये उगाळा आणि थोडंसं त्याच्यावर लावून ठेवा, की तुम्हाला दोन्ही ठिकाणी आराम मिळेल आहे. तुमच्या जिथे ह्या साईडला म्हणजे आपल्या ब्रेस्टच्या खालच्या बाजूला आणि मांड्याला तिथे तुम्ही हा जर लेप लावला तर तुम्हाला नक्की आराम मिळेल आहे. अजून तुम्हाला सांगते, आपली मुलतानी माती असते की नाही, तर मुलतानी माती सुद्धा आपल्या त्वचेमधला जे घाम असतं ते शोषून घेतं. तर मुलतानी माती सुद्धा तुम्ही जर पावडर सारखी जर लावली त्या जागेवर, पेस्ट वगैरे नाही, नुसती जरी लावली ना तरी सुद्धा तुम्हाला आराम मिळू शकतो मुलतानी मातीचा. चंदन आहे, चंदन पावडर आहे. तर तुम्ही अजून एक घरामध्ये एक पावडर म्हणतात ना उन्हाळ्यात करून ठेवू शकता. तर आता मी तुम्हाला एक प्रपोर्शन सांगते, की तुम्हाला घरगुती तुम्ही कसं करू शकाल. आपल्याला एक पावडर करायची आहे. तर एक ग्लासभर तांदळाचं पीठ घेतलं, तर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास तुम्ही मुलतानी माती घाला आणि अगदी पाव ग्लास म्हणजे त्याच एकच मेजरमेंट घ्या. पाव ग्लास चंदनाची पावडर मिळते ती घाला. सगळं छान एकत्र करून ठेवा आणि तुमच्या ज्या भागावर तुमच्या घाम येतो, घासल्याचं हे होतं, घासल्याने जो त्रास होतो तिथे ही पावडर लावून ठेवा. म्हणजे तुमची जी काही होते त्वचा सोलवटली जाते ती जाणार नाही. अगदी छान उपाय आहे. 100% तुम्हाला त्यांनी आराम मिळेल. आणि शक्यतो इथे सुद्धा तुम्ही सुती कापड असतं की नाही आणि ब्रा सुद्धा वापरताना बाहेर जे इलास्टिक असतं त्या वापरा किंवा आपले छोटे टिश्यू पेपर असतात किंवा छोट्या सुती कपड्याच्या घड्या इथे तुम्ही ठेवल्या ब्राच्या आतमध्ये तरी सुद्धा तुम्हाला आराम मिळेल आहे. जेणेकरून तुमचे ब्रेस्टच्या खालचा जो भाग आहे तो काळा होणार नाही आणि घासला जाणार नाही. घाम तिथे आहे येतो तो शोषला जाईल आहे. तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील तर नक्की हे सगळे उपाय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला खरंच काय बरं वाटलं, कसं बरं वाटलं. आणि हे सगळे उपाय अगदी आपल्या हातातले आहे. नक्की करा आणि ह्या भागाची त्वचेची काळजी घेणं उन्हाळ्यात गरजेचं आहे. घाम आला तर लगेच तिथे पुसायचं आहे, कुठे ओलसरपणा राहू देऊ नका. दिवसभरात 2दा कपडे बदला. शक्यतो रात्री झोपताना अगदी तुम्ही अंडर गार्मेंट्स काढून ठेवा. आपल्या घरामध्ये आपण मोकळेपणाने राहा. कारण काय माहिती का, तिथे हवा पण लागणं गरजेचं आहे. कारण सतत एकावर एक कपड्यांचे थर घालत असतो आणि त्यामुळे तिथे सतत घाम येतो. तो घाम न येण्यासाठी तुम्ही हा पण उपाय करून बघा. नक्की तुम्हाला फायदा होईल. मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील आणि त्या काकूंच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. त्या नक्की हा व्हिडिओ बघतील आहे. कारण त्यांनी मला आवर्जून अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं, की याच्यावर तुम्ही काहीतरी बोला हो, मला खूप असह्य होत आहे. तर हा अगदी प्रत्येकालाच हा जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्की तुम्ही हे सगळे यातले उपाय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं. आणि परत एकदा भेटूया तुमच्या कुठल्या नवीन विषयासह. तुम्हाला नक्की कुठले विषय आवडत आहेत, कुठला म्हणजे सौंदर्याबद्दल का मोटिवेशनल किंवा आरोग्य यातले तुम्हाला कुठले विषय आवडतायत, भावतायत ते मला नक्की कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा. मी तुम्हाला त्याच्यावर नक्की उत्तर देईन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.